जर उद्या कोणत्या राज्याचे सीएम कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाचे झाले तर शॉक नका हो. कारण सोशल मीडियावर सुरू झालेला एक मीम किंवा डिजिटल प्रोटेस्ट आता लाखो तरुणांचा आवाज बनतोय. राजकारणात रोज नवीन पक्ष येतात, नवीन चेहरे दिसतात, पण जर एखाद्या पक्षाचं नाव कॉक्रोच जनता पार्टी असं असेल तर पहिल्यांदा ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा वाटलं असेल ना की हा एखादा जोक आहे, मीम पेज आहे का ही खरंच नवीन पॉलिटिकल पार्टी आहे. पण आश्चर्य म्हणजे या नावाच्या मागे फक्त जोक किंवा मीम नाहीये, तर एका टीकेमुळे झालेल्या अनेक तरुणांच्या रागाची, फ्रस्ट्रेशनची आणि सरकारी व्यवस्थेच्या विरोधात असलेली ही प्रतिक्रिया आहे. हा सर्व प्रकार नेमका काय आहे आणि तो सुरू कसा झालाय ते या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. आज सोशल मीडियावर एक नाव जबरदस्त ट्रेंड होत आहे, ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. लोक मीम्स बनवतायत, रील्स करतायत, हजारो लोक तरुण या पेजला फॉलो करतायत. काही जण म्हणतात की हा फक्त जोक आहे, तर काहींचं मत असं आहे की हे नव्या विचारांचं डिजिटल आंदोलन आहे आणि आता ही काळाची गरज सुद्धा बनली आहे. जेन झी म्हणजे जे आपल्या भारताचे युवक आहेत आणि उद्याचं भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्यांच्यामध्ये या पक्षाची क्रेज जबरदस्त वाढतीये. पण हा प्रकार नेमका सुरू कसा झाला? या सगळ्याची सुरुवात झाली ती एका वादग्रस्त वक्तव्यापासून. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चा रंगली की सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित एका सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांच्या बोलण्यात असं आलं की आजचे काही तरुण झुरळासारखे आहेत. त्यांना कुठे व्यवसाय करता येत नाही, मग ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतात आणि आरटीआयचे कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करतात. त्यांचं हे स्टेटमेंट आजच्या तरुणांबद्दल अपमानास्पद तुलना झाली. मग कॉक्रोच हा एक शब्द चर्चेत आला आणि मग त्यानंतर लगेच इंटरनेट पेटलं. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, अपयश, सिस्टीमवर असलेली नाराजी या सगळ्यामुळे आधीच त्रासात असलेल्या तरुणांना हे खूप लागलं. सोशल मीडियावर लोक म्हणू लागले, जर आम्हाला कॉक्रोच म्हणत असाल तर आम्ही त्याच नावानं स्वतःची ओळख तयार करू आणि इथूनच जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा. हे सर्व ज्यांनी सुरू केलं तो आहे अभिजित तिपके. आजच्या युथला राजकीय टोला आणि त्यावरची डिजिटल प्रतिक्रिया म्हणून त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट तयार केली. आधी असं वाटलं की फक्त एक ट्रोल पेज असेल, काही दिवसात गायब होईल, पण झालं उलटच. काही तासातच या पेजला हजारो फॉलोअर्स मिळाले आणि फक्त 3 दिवसात यांचे 3.5 मिलियन फॉलोअर्स झालेत. लोकांनी त्यांच्या पोस्ट शेअर केल्या, मीम्स व्हायरल झाले आणि कॉक्रोच हा अपमानास्पद शब्द अचानक ओळखीचं, बंडखोरीचं आणि मिळालेल्या टोमण्याचं प्रतीक बनला. आता हे सर्व सोशल मीडियावरचा खेळ वाटत असला तरी एवढं हायलाईट का होतं माहितीये का? कारण या पेजनं स्वतःला डायरेक्ट राजकीय पक्षासारखं सादर केलं. त्यांचा टोन पूर्णपणे कॅज्युअल असला तरी जाहीरनामा, घोषणा, मिशन, सदस्यत्व अशा सर्व गोष्टी तयार त्यांनी केल्यात. आणि इथेच लोकांचं लक्ष गेलं. त्यांच्या वेबसाईटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं एक वाक्य चर्चेत आलंय, ते म्हणजे व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉईड, म्हणजेच आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. पण इथला आळशी हा शब्द खरं तर व्यवस्थेला मारलेला टोला आहे. अनेक तरुणांचं म्हणणं आहे की नोकऱ्या नाहीत, संधी कमी आहेत, स्पर्धा भरपूर आहे आणि हे सर्व असताना दोष दिला जातोय तो मात्र बेरोजगार तरुणांना. या पक्षाचं चिन्ह सुद्धा त्याची आहे, एक मोबाईल फोन आणि त्यावर कॉक्रोच. सीजेपीच्या सार्कास्टिक जाहीरनाम्यातले काही भन्नाट आणि गंभीर मुद्दे सुद्धा चर्चेत आले, जे सिस्टीमला डायरेक्ट आव्हान देणारे आहेत. जसं की निवृत्तीनंतर मोठ्या पदांवर नियुक्ती होणार नाही, महिलांना 50% प्रतिनिधित्व, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई होईल, पक्षांतर करणाऱ्या आमदार किंवा खासदारांवर 20 वर्ष निवडणूक लढवण्यावर बॅन येईल आणि तुमचं नाव वोटर लिस्ट मधून गायब झालं तर डायरेक्ट निवडणूक आयुक्तांवर कारवाई होईल. त्यामुळे आता लोक म्हणतायत की हा फक्त डिजिटल प्रोटेस्ट असला तरी हे मुद्दे तर खरे आहेत. आता त्यांच्या मेंबरशिपचे नियम सुद्धा बघा. ते स्वतःच मजेशीर पद्धतीनं म्हणतायत, जर तुम्ही बेरोजगार असाल, जर तुम्ही थोडेसे आळशी असाल, जर तुम्ही दिवसातले तासनतास ऑनलाईन बसत असाल तर तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य होऊ शकता. हे सर्व स्पष्टपणे सटार आहे. पण त्यामागचा उद्देश काय? आजचा तरुण मोठ्या प्रमाणात डिजिटल जगात जगतो, त्याची नाराजीही ऑनलाईनच व्यक्त होते. त्यामुळेच हा पक्ष किंवा हे पेज फक्त जोक न राहता डिजिटल रेझिस्टन्सचा सिम्बॉल झालाय. आता मोठा प्रश्न असा आहे की खरंच पॉलिटिकल पार्टी आहे का ही? तर नाही, सध्या तरी ही पॉलिटिकल पार्टी नाहीये. ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरची चळवळ म्हणून पाहिली जाते. एक डिजिटल ब्रँड, एक सिम्बॉल, एक रिॲक्शन. पण इतिहास सांगतो
अनेक मोठ्या चळवळी सोशल मीडियावरून चालू झाल्यात. हॅशटॅग पासून आंदोलनं झालीत, मीम्स पासून मतप्रवाह तयार झाले. ऑनलाईन राग कधी कधी ऑफलाईन राजकारणापर्यंत जातो आणि तो राजकारणात सुद्धा बदलतो. म्हणूनच लोक विचार करू लागलेत, उद्या हे खरंच निवडणूक लढवतील का? आज ते शक्य वाटत नाहीये, पण हे अशक्य सुद्धा नाहीये, कारण भारतात तरुणांची संख्या असंख्य आहे. बेरोजगारी, शिक्षण, परीक्षा, संधी, मानसिक ताण या प्रश्नांवर तरुणांचा आवाज जास्त तीव्र होत चाललाय. जर एखादं सार्कास्टिक प्लॅटफॉर्म त्यांच्या भावनांना शब्द देत असेल तर त्याला पाठिंबा मिळणं हे स्वाभाविकच आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, सोशल मीडिया फॉलोअर्स म्हणजे मतदार नाहीत. ट्रेंडिंग हॅशटॅग्स म्हणजेच निवडणुकीतला विजय नाहीये. आणि रील्स आणि मीम्स व्हायरल होत असतात, पण वास्तविक राजकारण हे मात्र वेगळं असतं. तरीही कॉक्रोच जनता पार्टीने एक मोठा प्रश्न विचारायला भाग पडलंय. आजचा तरुण खरंच इतका निराश आहे का, की तो सटायर पक्षात स्वतःचा आवाज शोधतोय? कदाचित उत्तर हो असू शकतं, कारण हा विषय फक्त एका नावाचा नाहीये. हा विषय आहे तरुणाच्या असंतोषाचा, डिजिटल व्यंगाचा आणि व्यवस्थेला हास्य दाखवण्याचा. एक अपमानास्पद शब्द जो टोमणा म्हणून वापरला गेला तोच आता अनेकांसाठी ओळख बनतोय. जर उद्या तुम्हाला सोशल मीडियावर कुणी म्हटलं मी कॉक्रोच जनता पार्टीचा सपोर्टर आहे, तर लगेच हसू नका, कारण कदाचित तो जोक करत नसेल, तो सिस्टीमच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त करत असेल. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगते, जर उद्या तुमच्या राज्याचे सीएम कॉक्रोच जनता पार्टीचे झाले तर शॉक होऊ नका, कारण आज ते मीम आहे, ते उद्या आंदोलनही बनू शकतं. तुम्हाला काय वाटतं, हा फक्त सोशल मीडियावरचा खेळ आहे, की ही खरंच तरुणांच्या नवीन राजकीय विचारांची सुरुवात आहे? मला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि केतकी रिपोर्टला सबस्क्राईब करा.